नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नक्षलवादाच्या बाबतीत झिरो टॉलरन्स या सरकारच्या भूमिकेमुळे गेल्या काही महिन्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी जोरदार मोहिमा राबवल्या। नक्षलींसोबत अनेकदा सुरक्षा दलांच्या थेट चकमकी झाल्या, त्यात काही जवान शहीद देखील झाले, परंतु नक्षलींची मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली। सुरक्षा दलाच्या रेट्यामुळे नक्षलवादी आता बचावात्मक भूमिकेत आले असून काही दिवसांपूर्वीच एका पत्रकाद्वारे त्यांनी सरकारसोबत तडजोड करण्याचं सूचित केलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एक पत्र जारी करत पोलीस आणि जवान आपल्याच लोकांना गोळ्या घालतायत हे थांबवायला हवे। आमची देशविरोधी, जनता विरोधी जी प्रतिमा निर्माण केली जात आहे ती चुकीची आहे। शिक्षण, दवाखाने, रेशन, पाणी, वीज यासारख्या मूलभूत विकास कामांना आम्ही कधीच विरोध केला नाही, त्यामुळे हा संघर्ष आता थांबवावा अशी विनंती केली आहे। अर्थात सरकारने अद्याप यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही। गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी नक्षल्यांना मारण्यात आम्हाला कोणताही आनंद नाही असं वक्तव्य केलं होतं। त्याच वेळी कदाचित सरकार समोपचाराची भूमिका घेईल असं वाटत होतं, परंतु अजून तरी सरकारने आपली भूमिका अधिकृतपणे बदलल्याचं दिसत नाही। गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांनी हा संघर्ष थांबावा असे नक्षलवाद्यांना वाटत असेल तर त्यांनी आत्मसमर्पण करावे असं म्हटलं आहे। छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्र्यांनी तर नक्षलवादी चळवळ पूर्णपणे मोडीत निघत नाही तोपर्यंत सरकारची कार्यवाही सुरू राहील असं म्हटलंय। सुरक्षा यंत्रणांचा वाढता दबाव आणि त्याच वेळी स्थानिकांकडून एरवी मिळणारा पाठिंबा कमी होणे, चकमकीत अनेक बड्या नक्षल्यांचे मारले जाणे, आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची वाढती संख्या या आणि अशा अनेक कारणांमुळे एकेकाळी सरकारसाठी डोकेदुखी ठरलेल्या नक्षल चळवळीला आता शेवटची घरघर लागल्याचं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।